नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण आज एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, तो म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे काय आणि यामध्ये काय फरक आहे। हा विषय प्रत्येक गुंतवणूकदाराला समजणं गरजेचं आहे, कारण यावरूनच आपण ठरवतो की कोणत्या प्रकारच्या शेअर्समध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची। सर्वात प्रथम आपण समजून घेणार आहोत मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय। मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे कंपनीचं एकूण भांडवल। याचा फॉर्म्युला खूप सोपा आहे। मार्केट कॅप बरोबर शेअरची किंमत गुणिले कंपनीचे एकूण शेअर्स म्हणजे टोटल शेअर्स। उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीचा शेअर 500 रुपये असेल आणि कंपनीचे 10 कोटी शेअर्स असतील, तर मार्केट कॅप होईल 500 गुणिले 10 कोटी बरोबर 5000 कोटी रुपये। यावरून आपल्याला कळू शकतं की कंपनी स्मॉल कॅप आहे की मिड कॅप आहे की लार्ज कॅप आहे। आता आपण प्रथम लार्ज कॅप स्टॉक समजून घेऊया। लार्ज कॅप कंपन्या म्हणजे अशा कंपन्या असतात त्यांचा आकार खूप मोठा असतो। या कंपन्या टॉप 100 कंपन्यांमध्ये येतात। त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन साधारण 50,000 कोटींपेक्षा जास्त असतं। या कंपन्या अनेक वर्षापासून बाजारात आहेत आणि त्यांच्यावर लोकांचा मोठा विश्वास सुद्धा आहे। उदाहरणार्थ, रिलायन्स इंडस्ट्रीज, त्यानंतर TCS आणि इन्फोसिस या कंपन्या लार्ज कॅप आहेत आणि या कंपन्यांवरती लोकांचा विश्वास सुद्धा खूप मोठा आहे। या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित असतं, कारण त्यांचा व्यवसाय हा स्थिर असतो। रिस्क कमी पण परतावा म्हणजेच रिटर्न स्थिर आणि नियमित मिळतो। लॉंग टर्मसाठी लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर्स चांगले असतात। त्यानंतर बघणार आहोत मिड कॅप स्टॉक्स। या कंपन्या 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्या असतात। त्यांचं मार्केट कॅपिटल साधारण 10,000 कोटी ते 50,000 कोटी दरम्यान बघायला मिळतं आणि या मिड कॅप कंपन्या अजून वाढीच्या टप्प्यात असतात, म्हणजेच त्यांना अजून मोठं व्हायचं असतं। हा रिस्क थोडं जास्त असतं, पण त्याचबरोबर रिटर्न सुद्धा लार्ज कॅपपेक्षा जास्त मिळू शकतं। मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर मिड कॅप स्टॉक चांगला पर्याय असतो। त्यानंतर बघणार आहोत स्मॉल कॅप स्टॉक्स। या कंपन्या 251 क्रमांकानंतरच्या कंपन्या असतात। त्यांचं मार्केट कॅपिटल साधारण 10,000 कोटींपेक्षा कमी असतं। या कंपन्यांकडं अजून वाढीची प्रचंड मोठी संधी असते, पण यामध्ये रिस्क सर्वात जास्त असते, कारण कंपन्या नवीन असतात। जर कंपनीने चांगली कामगिरी केली तर नफा सुद्धा खूप मोठा होतो, पण कंपनी जर अपयशी ठरली तर तोटा सुद्धा होऊ शकतो। स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये शॉर्ट टर्ममध्ये बदल हे जास्त होतात, म्हणून अशा कंपन्यांमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करायची असते। आता लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांची आपण थोडक्यात तुलना बघूया। लार्ज कॅपमध्ये काय होतं, 1 ते 100 पर्यंत क्रमांकाच्या कंपन्या असतात। यांचं मार्केट कॅपिटल 50,000 कोटी असतं। रिस्क काय असते, कमी असते। त्यानंतर रिटर्न्स स्थिर असतात। त्यानंतर मिड कॅप कंपन्यांमध्ये क्रमांक 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्या मिड कॅप स्टॉक्समध्ये असतात आणि मार्केट कॅपिटल हे 10,000 करोड ते 50,000 कोटींपेक्षा कमी असतं आणि यामध्ये रिस्क मीडियम असते आणि रिटर्न्स मात्र जास्त मिळतात। त्यानंतर स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये 251 क्रमांकाच्या नंतरच्या कंपन्या असतात। स्मॉल कॅपमध्ये 10,000 कोटींपेक्षा कमी कॅपिटल कंपन्यांचं असतं। यामध्ये रिस्क जास्त असते
आणि रिटर्नसुद्धा जास्तीत जास्त असतात. थोडक्यात सांगायचं झालं, सुरक्षित गुंतवणूक हवी असं तर लार्ज कॅप कंपन्या तुम्ही निवडू शकता आणि वाढीचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही मिड कॅप कंपन्या निवडू शकता आणि उच्च जोखीम घ्यायची तयारी असेल तर तुम्ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. तर ही होती लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे काय याविषयीची सविस्तर माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.